प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लेयर ऑफ द मॅच चा किताब ला जातोय स्वरूप कापसे. या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजयजी भोसले साहेब यांच्या शुभार्थानं प्लेयर ऑफ द मॅच चा किताब पुरस्कृत केला गेला. आपल्या भेटीला एक आणखीन एक मॅच येते. एका बाजूला टीम मोरिया 11 खाम विपक्ष लढत असताना गावदेवी भाये या दोन संघादरम्यानचे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अंपायरांचा इशारा लेट्स प्ले. याही मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही टीमला विनंती करूयात की आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केला. बॉल हवेमध्ये डाईव्ह लगावला परंतु शरीरापासून बराच दूरवर असणारा हा बॉल. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी हे दोन्ही फलंदाज परतलेत आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट सुद्धा झाल्यात. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज रोहित चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. सिद्धेश आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. मोरिया 11 खांब हा सिंगापूर वर्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करतोय. ओपिच बॉल आडवा बॅटने खेळत सुद्धा बॅटची इनसाइड एज घेतली. एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 धावा धावफलकावरती आल्यात. मोरिया 11 खांब या संघाकडनं बॅटिंगसाठी बॅटर सिद्धेश आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. यावेळी 6 वेगवान बॉल. टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. इष्टरक्षकाचा वैध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा अंपायर सरांच्या माध्यमातून आला. विनंती करतोय टीम मोरिया 11 खांब आणि त्याचबरोबरीनं गावदेवी बाहे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार की आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल हवेमध्ये. हास्यास्पद घटना मैदानाच्या आतमध्ये घडतीये. बॉल तारेला लागला. क्षेत्ररक्षकाला कळलंच नव्हतं. तो मात्र वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉलचा पटला करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल दुहेरी धाव या बॉल वरती प्राप्त करण्यात आली आहे. 6 धावा या सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. आणखीन एक वेगवान बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वेगवान हा गोलंदाज आहे. वेगावरती तो स्वार झाला आणि अफलातनं गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. डॉटबॉल आला. डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक थांबलाय. धावफलकावरती धावा 6 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मित्र एक यशस्वी उद्योजक शुभमजी पडवळ साहेब सुद्धा इथे उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूयात. बॅटची इनसाइड एज घेतली आहे. बॉल शॉट फाईनली क्रीजला. क्षेत्ररक्षक बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा संख्या टीम मोरिया 11 खांब 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य नाईट कोलाट क्रिकेट महोत्सव 2024 या संपूर्ण स्पर्धेचा हा आजचा 5वा दिवस मान राहील खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनला. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ही 4थी मॅच आपल्या भेटलेली ती पहिल्या फेरीतील. षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज मनोज. पहिलाच बॉल चांगला राहिला. व्हेरिएशन प्रत्येक गोलंदाजाकडे खूप सारे आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये आपण दागसूत क्रीडा मंडळ चिले या संघाच्या माध्यमातून
एक मैदानावर तेजस वाळंज या गोलंदाजाकडनं पाहिलं. विकेटची हॅट्रिक मागच्याच मॅच मध्ये कंप्लीट झालेली आपण पाहिली आहे. रोहित या गोलंदाजाने तो कारनामा केला. अंपायर सर आमच्याकडे वळले, दर्शवला की हा व्हाईट बॉल या मॅच साठी ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये मेन अंपायर सर मोहम्मद बकवाल सर बोरली मुरुडी या विभागाला ते बिलॉंग करतात. त्यांच्या साथीला स्क्वेअर लेग अंपायरांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तमजी भगत सर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक दिकरा फटका समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉल वरती याला एक सिंगल या बॉल वरती कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 9 या आकडावरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. मनोज याच्यावरती विश्वास दाखवला. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा दूरवर ठेवलेला बॉल पाहायला मिळाला. 2015चा विश्वकप आठवतो, ज्यावेळेस भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यानची मॅच पहिली. युवराज सिंग साठीची अशी गोलंदाजी श्रीलंकन गोलंदाजाने केलेली आपण पाहिली आणि युवराज सिंगच्या पायामध्ये बेड्या सुद्धा ठोकल्या गेल्या होत्या. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मनोजच्या माध्यमातून. डॉट बॉल आला, डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले. धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगली बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओ पिच बॉल अप केला, फटका फसला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळालेत. दुहेरी धाव इथे मात्र कंप्लीट करण्यात येईल. 2 धावा स्कोर कार्ड वरती वाढवल्या जातील. स्कोर कार्ड वरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावरती. पहिली 4 षटकं ही आपल्याला 20 मिनिटांच्या आतमध्ये संपुष्टात आणायची आहेत. जर 4 षटकं 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपण खर्च केलात तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. एक क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये घेण्यात येईल. यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. अफलातला झेल त्यानं टिपला, धक्का बसतो. टीम मोरया 11 खांब या संघाला फलंदाज बाद. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली. पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मनोजनं मिळवून दिला. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. पहिल्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा टीम मोरया 11 खांब 11 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. एक गडाच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज गावदेवी बाहे या संघाच्या माध्यमातून. रोहित थिटे हा गोलंदाज मागवरती पाहायला मिळतोय. षटकातीला हा पहिला बॉल बॉल बॅक ड्राइव्ह. स्वतः गोलंदाज बॉल वरती आले, त्यानं बॉल अडवला. कोणतीही धाव घेण्याचा मनसुबा केला जात नाहीये. डॉट बॉल आला, डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबलं. स्कोर कार्ड वरती धावा 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये कोलवा टप्प्याचा हा बॉल अपील केली जातीये. व्हाईट बॉलचा इशाराला दिशा चुकली आहे. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल पुरुषोत्तमजी भगत सरांनी दर्शवला की हा व्हाईट बॉल एक एक्स्ट्राची ही रन स्कोर कार्ड वरती वाढवली जाते. 12 धावा या सध्याच्या घडीला धावफलकावरती आल्यात. चांगलं क्रिकेट रोहित थिटे याच्या माध्यमातून आपल्याला षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल वरती विकेट बहाल केली आहे. चारी मुंड चित केले फलंदाज सिद्धेशला. आघाडीचा फलंदाज सिद्धेश बागगाट. मोठी विकेट मिळते. दुसऱ्या विकेटचं पतंग होत आहे. महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जो आघाडीला आला होता ना, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित थिटे एक वेगवान गोलंदाजीला आला, त्यानं विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळून दिली आहे. टीम गावदेवी बाहे या संघाला टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला, कारण अशा पद्धतीचे असलेले हे गोलंदाज बहारदार कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत.
पहिलं षटक हाताळला मांडणारी पॉवर प्लेचा. मांडणारी पॉवर प्ले मध्ये अवघ्या 7 धावा रोहित तिटेने खर्च केल्या आणि तो पुनश्च दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी आला. विनंती करतो टीम मोरिया 11 खाम संघ आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. षटकातला हा पुढचा बॉल सफल झाले. बॅटची इनसाइड इज घेतली. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळालं एक सिंगल. या बॉलवरती एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय अजयजी भोसले साहेब या खाम विभागीय क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. एक बहारदार स्पर्धा एकंदर जर आपण पाहिलं ना तर 12 गावांना एकत्रित करणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आपण पाहतोय. नाईट क्रिकेटचा हा थरार टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये याही स्पर्धेची नोंद केली जाईल असे बहारदार आयोजन. खोलवर टप्प्याचा हा बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला. एक सिंगल कंप्लीट केले. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 अंकावरती. 15 धावा धावफलकावरती आला. षटक क्रमांक 3 मध्ये पहिला 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. आडबा बॅटनं ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट केला. बॉल निघून चाललाय कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या आकड्यावरती. सौरभचा हा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून आलेला हा या इनिंग मधील हा पहिला मोठा फटका. षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. कॉन्फिडन्स आत्मविश्वास त्याचा वाढला. यावेळेस गेली रिझल्ट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक विज्ञान मनोज बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 2 धावा येतील. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या आकड्यावरती. आत्मविश्वास वाढला बॅटर सौरभचा. त्याच्या बॅटमधून षटकार आला. सिंगलला धावांची गरज होती आणि त्या धावांची गरज आता मात्र खऱ्या अर्थानं सौरभ याच्या बॅटमधून पूर्ण असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 बॉलचा सामना केला. 3 बॉल मध्ये 10 धावा या त्याच्या बॅटमधून आल्यात. 18 बॉल मध्ये 23 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये रोहितने धावा खर्च केल्या 12. एक विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मायबाप प्रेक्षकांचं मी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतोय. जे प्रेक्षक फोर्स 1 लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले गेलेत त्यांचं सुद्धा खाम विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. ज्ञानेश्वर षटक क्रमांक 4 मध्ये आपल्या समवेत गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. 2 धावा या बॉलवरती प्राप्त झाल्यात. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावरती. 25 रन संधिभूत 25 धावा या धावफलकावरती लगावण्यात आल्यात. लो फुलटोस बॉल अडबा बॅटने केला. बॅटची इन्साइड एज घेतली आहे. शॉर्ट स्क्वेअर रिजनला क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आले. शॉट फाईनला गेले. फाईनली केला ते तैनात होते. चांगली रनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. एक सिंगल पुनश्च प्राप्त झाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती धावसंख्या 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. दानेश्वर गोलंदाज शिमाकवरती पुनश्च दाखल झाले. ऑन स्ट्राईकला असलेले फलंदाज सध्याच्या घडीला सौरभ. अडबा बॅटने खेळायचा होता. बॅट अगदी जोरदार फिरवली होती. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये. आणि खीन एक डॉट बॉल ज्ञानेश्वरचा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबतोय. धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा खर्च करतोय टीम मोरिया 11 खाम संघाच माफियासवी गावदेवी बाहे या संघाचा गोलंदाज ज्ञानेश्वर. लो फुलटॉस आडवा बॅटनं फुलटॉल वसूल केलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट स्ट्रोक येतील
6 धावा हा षटकार पाहायला मिळतो सौरभच्या बॅट मधनं. या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या आकडावरती. चला तिथे असलेल्या प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना मी विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये बॉल लगेचच उपलब्ध करून द्यायचा. थँक्यू सो मच. स्वतः क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे केले, त्यांना बॉल मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून दिला. षटकार येतो, षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 32 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळतात. आत्मविश्वास सौरभचा वाढला. छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्की देते. आत्मविश्वास हा यशस्वी होण्याची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देते. सध्याच्या घडीला आत्मविश्वास वाढला बॅट्समन सौरभचा. हा दुसरा ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला. पिच बॉल बॅक टू बॅकचा हा दुसरा प्रहार. सौरभचा हा वार धावा मिळतील सा येतोय. हा देखना क्लासिकल षटकार, देखना फटका एक्झिक्यूट केलाय. आत्मविश्वास वाढलाय सौरभचं. धावांची भूक तो सध्याच्या घडीला टीम मोरिया 11 खामसिंगाची भागवतोय. हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकाराला सेकंड इन रो. धावफलकावरती धावसंख्या 38 अंकावरती जाऊन पोहोचतीये. आणखीन एक ओव्हरपिच बॉल लाभ केला. यावेळेस फटका प्रॉपर, टायमिंग प्रॉपर झालंय, ताकदीचा योग्य वापर झालाय. बॉल न केली हवाई सफर, हवाई हल्ला येतोय हा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 14 इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 24 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या 44 अंकावरती जाऊन पोहोचली. 24 बॉल मध्ये 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. ज्ञानेश्वर खूप सारा महागडा राहिला. विश्वासानं त्याच्यावरती गोलंदाजी दिली. पहिल्या 3 बॉल मध्ये बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 3 बॉल मध्ये अवघ्या त्यानं 3 धावा खर्च केल्या. तदनंतर बॅक टू बॅकचे 3 षटकार बॅट्समन सौरभ याच्या बॅटमधून आलेल्या पण पाहिलेत. 4 षटकारांच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 28 धावा या त्याच्या बॅटमधून आल्यात. या 3 षटकारांच्या रील्स खाम विभागीय क्रिकेट असोसिएशन मध्ये व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या पद्धतीनं स्ट्रोक एक्झिक्यूट केला बॅटर सौरभनं. अफलातनं बॅटिंग तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतोय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. षटक क्रमांक 5 तळण्यासाठी गोलंदाज हिमाकवरती गोलंदाज टीम गावदेवी बाहे या संघाच्या माध्यमातून शिवाजी गोलंदाज हिमाकवरती पाहायला मिळेल. षटकातीला पहिला बॉल मिडल स्टंप वरती. यू मिस विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाला पडली भूल, दांडी दाळली त्याची गुल. विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये होतोय. 44 अंकावरती धक्का बसतोय दुसरा. टीम मोरिया 11 खांब या संघाला फलंदाज बाद झालेत. मंगेश 4 बॉल मध्ये 4 धावा मंगेशच्या बॅट मधनं आल्या. तो सध्याच्या घडीला डगआउटच्या दिशेने परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी इन ॲट नंबर 5 टीम मोरिया 11 खांब या संघाच्या माध्यमातून. चेतन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आले. षटकातीला पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॅट फिरवल्या. बॅट चिकट कॉट बिहाइंड विकेट. धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. 4था धक्का बसतो टीम अजय 11 असावी टीम मोरिया 11 खांब या संघाला. बॅक टू बॅकचे 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केले. ज्ञानेश्वर महागडे राहिले. 21 धावा त्यानं खर्च केला. तदनंतर कमबॅक करायचं होतं. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक साठी शिवाजी आले. पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्तही केल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येतो आहे. या स्पर्धेतील दुसरी विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का? रोहितनं तो कारनामा केला. या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक त्याच्या नावे राहिली आहे. दुसरी विकेटची हॅट्रिक शिवाजी याच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल का? नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 6
हॅट्रिकचा बॉल टप्पा पडल्यानंतर वैज्ञानिक बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा अवैध घेण्यात आला. विकेट सॅक्रिफाईस करावे लागते कारण की सौरभच्या बॅटमधनं मोठे फटके आले. त्याला स्ट्राईक असणं स्लॉग वर मध्ये गरजेची आहे. विनंती करतोय कल्पेश मानेना की आपण व्यासपीठावरती या. आपले सहकारी मित्र या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजयजी आपली वाट बघतात. त्याचबरोबर विनोदजी कामकर आपला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपली वाट बघतात. तिसरी विकेट या ओव्हर मध्ये आपण पाहिली. फलंदाज बाद झाले त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश बाद झाल्यानंतर सुरेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. सध्याच्या घडीला सौरभ ऑन द स्ट्राईक. 3 बॅक टू बॅकचे षटकार हे त्याच्या बॅटमधून आलेत. आणखीन एक चांगला फटका बॉल निघून चालला गली रिझन मधून. थनमान बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 48 या कडावरती जाऊन पोहोचतीये. बॅक टू बॅकचे 3 षटकार नंतर आलेला हा चौकार बॅटर सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 48 धावा धावफलकावरती आहेत. या इनिंग मधील अजून सुद्धा 2 खेळ शेष आहे. शिवाजीने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून दिलं. 2 विकेट त्याने मिळवल्यात. 4 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या 3 बॉल वरती बोलबाला राहिला परंतु ज्यावेळेस सौरभ मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक केला ना त्याला लगेच चौकार खेचला. ओ पिच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा देखना क्लासिकल षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 54 या आकड्यावरती. काय बॅटिंग राहिली आहे सौरभची. जबरदस्त इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. 9 बॉल मध्ये 38 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्या इनिंग मधील हा शेवटचा बॉल असणार आहे. का बॅटिंग राहिली आहे सौरभची. अफलातनं खेळ त्याच्या बॅटमधनं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर स्कोर ऑफ द विकेट खेळत होता. बादशाह रडारमध्ये बॉल येत नाहीये. विकेट इथे मात्र प्राप्त केले. यष्टीरक्षकाची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 30 बॉल मध्ये 54 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 55 धावेची गरज असणार आहे. मी थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पात्र एकत्र या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. या ऐकूयात व्हॉइस ऑफ रुहा प्रतिश्री भोगटे सरांना. धन्यवाद. टॉससाठी विनंती करतो टीम रॉयल किंग शिरवली विपक्ष लढत असताना धानकाने या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. थँक्यू किशोर सर. आपण पाहिलं तर 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. एक ओव्हरचा आपण पाहिलं तर 1 इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 54 धावा फलकावर लागल्यात आणि 55 धावांचा आव्हान असणार आहे. ते म्हणजे भाई संघाला विनंती असेल सचिनजी लाड साहेब विनंती असेल सचिनजी लाड साहेब आपण कुठे असाल तर मंचावर यायचं आहे आणि इथून आपण या मॅचचा आनंद घ्यायचा आहे.
मॅचचा विचार केला तर तब्बल 54 धावा धावफलकावर लागल्यात मोरया 11 खाम संघाच्या आणि 55 धावांचं आव्हान असणार आहे बाहे संघासमोर. या मॅचमध्ये आपण पाहिली तर एक चांगली फलंदाजी केली फलंदाज सौरभने. तब्बल षटकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून. एका चांगल्या दर्जाची बॅटिंग नक्की सौरभने केली आहे. धावा रोखण्यासाठी आपण पाहिलं तर खाम संघ मैदानामध्ये सज्ज होतोय तर धावा तर पाटला करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आली आहे. स्ट्राईकला पाहिलं तर रोहित पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईकला साथ द्यायला ओमकार आलाय. गोलंदाजीचा विचार केला तर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं पॉवर प्ले 1चं शतक घेऊन आलाय गोलंदाज सौरभ तवळे. फलंदाजी तर चांगली केली आहे. गोलंदाजी कशा प्रकारे करेल या मॅच मध्ये जिथे 30 चेंडू आणि 55 धावांचा पडला कशा रीत्य केला जाईल की सफल ठरतील पाहूया. मॅचला होते स्टार्ट. पहिलाच बॉल स्ट्राईकला आपल्याला रोहित पाहायला मिळतोय. फिल्डिंग जर पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बॉल होतोय फलंदाज रोहित. नक्कीच मंचावर देखील यथोचित मान सन्मान होतोय. कोलाड ग्रामीण असोसिएशनचे माजी अध्यक्ष सचिनजी लाड साहेब यांचं इथे एक यथोचित मान सन्मान करतोय. राहुलजी पुटफोडे आपल्याला पाहिजेत की राहुल पुटफोडे यांच्या हातून त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करतोय. आणि पारितोषिक देखील आलंय सौरभसाठी. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सचिनजी लाड साहेबांकडून. आलेलं आपण पाहिलं तर खाम संघाच्या गोलंदाजावर देखील पारितोषिक लावलंय. पहिल्याच बॉलवर विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन आपण म्हणूया की खाम संघाने कुठेतरी आपला फारडा या मॅचमध्ये थोडं जड केलाय. इथून कशा प्रकारची फलंदाजी ज्ञानेश्वर यांच्या मार्फत मैदानामध्ये केली जाईल हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. ओव्हरमधला पुढचा बॉल दुसरा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय सौरभ गोलंदाजी मार्कवर. दुसरा बॉल आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल होता. बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता तर नक्कीच प्रहार केला असता बॉल षटकार किंवा चौकार जरूर गेला असता. पण आपण म्हणूया की लॉलीपॉप बॉल मिस केला ज्ञानेश्वर आणि हलक्या हाताने फक्त स्टेअर केला. तिथे फिल्डर होता. शॉर्ट फाईन लेगला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि एक सिंगल रनने आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येचा मात्र अकाउंट ओपन होतोय. त्याचपूर्वी विनंती असेल गावदेवी बाहे वर्सेस रॉयल किंग शिरवली वर्सेस धानगाणे. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शतकातील पुढचा बॉल तिसरा बॉल आपण पाहिलं तर लॉफ्टेड स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. तिथे पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी करतोय. जेलमधला ड्रॉप होतीये. बॉल चाललाय सीमा पार. लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. कॅच सुटल्यानंतर बॉल सरळ गेल्या बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांनी आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. 5 धावा धाव फलकावरती लागल्यात. दुसरा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला असता गोलंदाज पण नशिबाची साथ आपण म्हणूया लागली आहे फलंदाजाला. एक सोपं असं लॉलीपॉप सारखं जेल मात्र ड्रॉप केलाय फलंदाज ओमकारचा. पुढचा बॉल आपण पाहिलं तर बॅटची एज लागतीये. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन कंप्लीट केली आहे. 1च्या साह्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ. 6 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरची सुरुवात खूप चांगली झाली आहे खाम संघासाठी. तिथे स्ट्राईकला आलेला ओपनिंगला आलेला फलंदाज बाद झाला होता. सेकंड विकेट देखील प्राप्त केली होती पण मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे. कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय सौरभ पण तेवढी आपण म्हणूया की फिल्डिंगला त्याची साथ मात्र कुठेतरी कमी पडतीये. पुढचा बॉल एक खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 2 प्लेयर मात्र करतील बॉलचा पटलाग. आपण म्हणूया की चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2च्या साह्याने संघाची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा 1 चेंडूचा खेळणं बाकी आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमधलं एक चौकार जरूर आलाय. इथून मात्र कुठल्याही प्रकारचा चान्स घेतील का फलंदाज ऑन स्ट्राईक ओमकार. नक्की चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक असणार आहे लॉंग ऑनला. तोपर्यंत डबल कंप्लीट केली जाते. 1 ओव्हरचा खेळ समाप्त होतीये. 10 धावा बनवण्यामध्ये यश आलंय दोन्ही फलंदाज रोहित आणि ज्ञानेश्वर यांना. 1 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 1 फलंदाज देखील बाद झालाय. चांगली गोलंदाजी आपण म्हणूया की दोन्ही संघासाठी चांगली सुरुवात झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये.
संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक दुसरा शतक घेऊन येतोय गोलंदाज चेतन. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता, लोअर फुलटॉस बॉल होता. अलॉंग द कार्पेट खेळून एक रन तर कंप्लीट केली आहे धावून. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचती आहे 11 धावसंख्येवरती. शतकातील पुढील बॉल दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुणे सज्ज होतोय चेतन. आणखी एक लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने खोलवर टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चेतनचा मात्र सक्सेसफुल ठरतोय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा सिंगल रन मात्र इथे धाव पूर्ण करण्यावर यश आलंय. 2 धावा आल्या 2 चेंडूवर 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. 45 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात आता मात्र आपण म्हणूया की झाली आहे ती म्हणजे बाहे संघाची. शतकातील पुढील बॉल तिसरा बॉल देखील आपण पाहिलं तर कोलवर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. लॉंग ऑफला मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. फिल्डर आला, चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2च्या साह्याने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. सिंगल डबलने मात्र स्ट्राईक रोटेट करता येतात. मॅच आपण म्हणूया की कुठेतरी पुढे नेता येतात. डॉट बॉल येण्यापेक्षा सिंगल रन येणं खूप इम्पॉर्टंट असतं. स्ट्राईक रोटेट करून मात्र एकमेकांवर भरोसा दाखवत असताना आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज चेतन. आणि या ओव्हरमधला पहिला डॉट बॉल येतोय. या ओव्हरचा विचार केला तर अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 4 धावा देखील खर्च केल्या आहेत. बॉल टू रन आपण म्हणूया की अद्यापपर्यंत चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी गोलंदाज चेतन या मॅचमध्ये करतोय. पुढचा बॉल बॅटची एज, विकेट किपर घेतोय सुरेख झेल आणि इथून संपतोय फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर राहुल आलेत मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला लॉंग ऑफच्या दिशेने. बॉलला पाठवून सीमारेषे पार पाठवण्यामध्ये इथे मात्र फलंदाज सफल ठरलेत. आल्या आल्या आपण म्हणूया की वेलकम बाउंड्री आली आहे फलंदाजाच्या बॅटमधून. 4 धावेने संघाची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोचतीये 18 धावा. नक्की चौकाराला 2 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त होतोय. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये. 2 फलंदाज अद्यापपर्यंत बाद झालेत. 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. नक्कीच 14 धावा 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून देखील 18 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर आपण पुन्हा एकदा पाहिलं तर गोलंदाज नक्की सौरभ लाडगे ऑन गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय. फील्डमध्ये आपण काहीतरी म्हणजे थोडं परिवर्तन केलं जातोय. पॉवर प्लेचे ओव्हर समाप्त झाल्यानंतर 5 प्लेयर आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग सजवली आहे. कशा प्रकारची गोलंदाजी सौरभ लाडगे या मॅच मध्ये करायला. पहिला बॉल सौरभचा ऑन स्ट्राईक बॅटर पाहायला मिळतील पुन्हा एकदा. ज्ञानेश्वर पहिलाच बॉल बघितला तर शॉर्ट पिच बॉल होता. आतमध्ये शफल होऊन आपण पहिला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉलला पाठवून दिलं लॉंग लेगच्या बाहेर 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. ज्या फटक्यांची आवश्यकता मॅच मध्ये आहे ते 2 बॅक टू बॅक फटके या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार आल्यानंतर सौरभ लाडगेचा देखील चौकारांनी वेलकम केला आहे फलंदाज ज्ञानेश्वर यांनी. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पुन्हा एकदा 22 धावसंख्येवरती. दुसरा बॉल देखील शॉर्ट बॉल होता. फक्त दिशा दाखवायची होती पण ताकदीने खेळायला गेले. बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क काही झाला नाहीये आणि हा शॉर्ट बॉलवर देखील एखादा चौकार किंवा षटकार आला असता पण तेवढंच आपण म्हणूया की टायमिंग आणि पॉवर एक्झिक्यूट करता आली नाहीये. एक सिंगल तर नक्कीच कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साह्याने आपण पाहिलं तर
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 23 धावसंख्येवरती. आपण म्हणूया की एखादा क्रिकेटमध्ये सातत्याने पाहत असतो की एखाद्या चांगल्या बॉलवर देखील फलंदाज षटकार किंवा चौकार लगावतो, तर एखाद्या खराब बॉलवर देखील आपण म्हणूया की विकेट प्राप्त केली जाते किंवा डॉट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळालेत खूपदा. हाही बॉल आपण पाहिलं तर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न एवढं सक्सेसफुल ठरलं नाही. एक सिंगल तर नक्कीच अर्जित केली जाते. 24 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर. नंतरच्या 2 बॉलमध्ये फक्त 2 सिंगल खर्च केल्यात. मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. वन बाउन्स आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो देखील पाहायला मिळतो आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धावेने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर इथून कुठल्याही प्रकारचं आपण पाहिलं तर जोखीम घेत नाहीये दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे की ज्या रनरेटने आपल्या धावा बनवायच्या आहेत, एखादा मोठा फटका अजून देखील आला, एखादा खराब चेंडू जरी भेटला तरी देखील आपण धावा बनवू शकतो. खराब बॉल नक्कीच होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न देखील केला गेला, पण तो कुठेतरी असफल ठरला. चांगली कॅच पाहायला मिळते आणि इथून फलंदाज क्रमांक 3 इथून बाद होताना पाहायला मिळत आहेत. खुर्ची पाठी नक्कीच चांगलं झेल घेतला सिद्धेशने. नवीन फलंदाज मैदानामध्ये येते इनॅट नंबर 5 केतन आले ते इनॅट नंबर 5. अजून देखील आपण पाहिलं तर शतकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बॉल आपण पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल एक अवंतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. 26 धावा धावफलकावरती लागले. तर शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. शेवटच्या बॉलवर पाहिलं तर लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे, देखील घेतोय सुरेख झेल आणि संपतोय फलंदाज केतनचा खेळ. तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती लागला. आता येणारे चेंडू असतील 12 जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये धावा बनवाव्या लागतील. 29 जवळपास आपण पाहिलं तर 14.5च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक षटकार किंवा एक चौकार लगावणं खूप गरजेचं असेल जर ही मॅच जिंकायची असेल बाह्य संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील स्ट्राईकला सध्या तरी ज्ञानेश्वर आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं शतक घेऊन आलाय गोलंदाज सौरभ. आणि आल्या आपण पाहिलं तर मॅचची गोल्डन विकेट ज्ञानेश्वर यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. या पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरांना बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज सौरभ याला. नंतर आपण पाहिलं तर मनोज थिटे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने खेळल्यानंतर डबल रन धावण्यामध्ये यशस्वी देखील ठरलेत. 2च्या साह्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 चेंडूमध्ये अजून देखील 27 धावांची आवश्यकता आहे. इथून एखादा मोठा षटकार येणं खूप गरजेचं असेल, कारण की ज्या प्रकारे फलंदाजी सौरभने मैदानामध्ये केली आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक देखील त्यांनी साकारली.
10 चेंडूमध्ये तब्बल 38 धावांची एक बहारदार विस्फोटक खेळी सौरभने केली होती. तीच खेळी मात्र आता इथे मैदानावरती बाहे संघाच्या फलंदाजांना करावी लागेल. पण त्याआधी पाहिलं तर गोलंदाज सौरभचं देखील पुन्हा कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानामध्ये, पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या. तिसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर थोडंसं बॉलला एक्स्ट्रा बाउन्स दिलं आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती. शतकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा फक्त खर्च केल्यात. म्हणजे अजूनपर्यंत येणारे चेंडू असतील 9 आणि 27 धावांची आवश्यकता. एक चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंडने बॅट्समनने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आता मात्र शक्तीने नाही तर युक्तीने हा शॉट केलाय. बॉल फक्त पेसनी होता, ऑफस्टम्पच्या बाहेर होता. फक्त बॉलला दिशा दाखवली आणि थर्डमॅन रिझन मध्ये हा एक संजीवनी देणारा चौकार आलाय, तो म्हणजे बाहे संघासाठी. चौकारांनी बाही संघाची धावसंख्या पण पाहिली तर 32 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. सातत्याने आपण बघतो की कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. तेच मैदानामध्ये फलंदाज मनोजने दाखवून दिलाय. ज्या पद्धतीने ज्या वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय सौरभ. पुढचा बॉलला लोअर फुलटॉस बॉल होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन ऑफच्या दिशेने चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट देखील केलं होतं. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, तेवढंच चांगलं थ्रो देखील पाहायला मिळतोय. 2 धावा तर पूर्ण केल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी या ओव्हरमध्ये. अद्यापर्यंत ओव्हरमध्ये पाहिलं तर सौरभने 7 धावा खर्च केल्यात. 8 धावा खर्च केल्यात. 8 धावा खर्च करून तब्बल एका फलंदाजाला देखील बाद केलाय. मॅचचं समीकरण पाहिलं तर अजून देखील 8 चेंडू आणि 21 धावांची 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता होती. आणि त्यामध्ये आपण आणखी एखादा पाहिलं तर ह्या फलंदाजाचा फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. आणखी एक क्लीन बॉल पाहायला मिळतोय आणि फलंदाज क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सौरभ टवळे याचकडून. पूर्णपणे खाम संघाला मॅचमध्ये कोणी आणलं असेल तर नक्कीच म्हणूया की सौरभ टवळेने आणलंय. कारण की फलंदाजी करताना 38 धावांची जी एक विस्फोटक फलंदाजी केली आहे आणि आपल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 18 धावा खर्च करून तब्बल 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये देखील यश आलंय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. नक्कीच सौरभ टवळेसाठी पारितोषिक देखील आलाय. शेवटच्या बॉलवर जी विकेट घेतली आहे, क्लीन बोल्ड जे घेतलं त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय सचिन लाड यांच्याकडून. नक्कीच चांगली गोलंदाजी केली, पूर्णपणे मॅच मध्ये आणलाय. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर प्रहार केला. तो प्रहार आपण म्हणे कुठेतरी फटका फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. सुरेख झेल देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र इथून बाद होतोय. फलंदाज क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सचिन लाड साहेब आज मात्र खुश आहेत खाम संघाच्या खेळाडूंवरती. सातत्याने पारितोषिक लावतात आणि चांगल्या प्रकारचा खेळ देखीलच खाम संघाचा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॉलर आपण पाहिलं तर अविनाश शला जिथे 6 मध्ये 21 धावा डिफेंड करायच्या होत्या. पहिल्याच बॉलवर विकेट घेतल्यानंतर कुठेतरी आपण म्हणून कॉन्फिडन्स लेवल आणखी हाय झाली असेल गोलंदाजाची. बॅटर पाहिलं तर इनायट नंबर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, शिवाजी मैदानामध्ये आलात. पहिल्याच बॉलवर अलॉंग द कार्पेट चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चांगला फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एक सिंगल रन तर कंप्लीट केली जाते, पण आता सिंगलने नाही तर षटकार येणं खूप गरजेचं असेल. मॅच मध्ये यायचं असेल तर जिंकण्यासाठी अजून देखील 4 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहनला चांगली कामगिरी करावी लागेल. या मॅच मध्ये हिरो बनायचं असेल तर 4 बॉल मध्ये 4 षटकार मारावे लागतील, ठोकावे लागतील तर ही मॅच बाही संघाला जिंकायची असेल तर. कशा प्रकारची फलंदाजी आहे ते 4 बॉलमध्ये फलंदाज रोहन करतील हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. इथून एखादा डॉट बॉल जर आला तर पूर्णपणे आपण म्हणूया की खाम संघ मॅच मध्ये येऊ शकतो. हा बॉल जर पाहिला तर लेगस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी मात्र सांगितले की वाईट बॉल आहे. अवंतर धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. 36 धावा धाव फलकावरती लागलात. अजून देखील जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता.
3 चेंडूमध्ये जर 3 षटकार लगावले फलंदाजाने तर सुशांत शिर्के यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक आलंय फलंदाज रोहनसाठी. नक्कीच षटकारांसाठी पारितोषिक आलाय. मॅच जिंकायची असेल तर पारितोषिक नाही तर षटकार मारावे लागतील. डॉट बॉल आलाय. 3 बॉल मध्ये अजून देखील 19 धावांची आवश्यकता. फ्लोअर फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तेवढं भेटलं नाहीये. वन बाउन्स आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल अर्चित केली जाते. 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. इथून तर गोलंदाजाने काही चुकी केली तरच आपण म्हणूया की बाहे संघ या मॅच मध्ये येऊ शकतो, कारण की 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. इथून लिगल डिलिव्हरीज पडला तर खाम संघ ही मॅच आपण म्हणूया की पूर्णपणे जिंकलाय. पुढचा बॉल आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे षटकारांची गरज आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल पुन्हा एकदा अडवा बॅटने खेळून काढलाय. कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाहीये आणि मॅच आपण पाहिलं तर वन साइड खाम संघ ही मॅच मात्र जिंकलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. फलंदाजी करताना 10 चेंडूमध्ये तब्बल 38 धावा ठोकल्या. गोलंदाजी करताना 2